कंटिन्यू करतोय. आता आपण दुसरा प्रकार पाहू. आपण जेव्हा Googleवर जाऊन सर्च बारमध्ये रेड Adidas शूज असे लिहून एंटर करून सर्च करतो, त्यावेळी जो रिझल्ट येतो त्यावर शूजच्या इमेजेस, त्यांचे साईज, त्यांचे प्राईस याचा तपशील दिलेला दिसतो. अशा ॲडव्हर्टाइजमेंटना आपण शॉपिंग ॲड किंवा शॉपिंग ॲडव्हर्टाइजमेंट असे म्हणतो व त्या माध्यमातून कस्टमर शूज किंवा ते जे त्यांचे जे प्रोडक्ट असेल ते खरेदी करू शकतात. आता तिसरा ॲडव्हर्टाइजमेंटचा नमुना किंवा प्रकार पाहूया. जेव्हा आपण YouTubeवर जातो आणि जाहिरातीचा व्हिडिओ पाहतो, अशा जाहिरातींना व्हिडिओ ॲड म्हणतात आणि ह्या व्हिडिओ ॲडमध्ये उजव्या बाजूच्या सेक्शनमध्ये तिसऱ्यांची ॲडव्हर्टाइजमेंट पोस्ट किंवा ती रन केलेली असते. जर का तुम्ही त्यावर क्लिक केले आणि पाहिले तर वरच्या बाजूला त्या ॲडव्हर्टाइजमेंटला वर ॲडव्हर्टाइजमेंट बाय गुगल असे दर्शवलेले तुम्हाला दिसेल. म्हणजे ज्यांच्या ॲडव्हर्टाइजमेंटवर लीड्स जास्त असतात किंवा पॉप्युलर असतात, अशा जाहिरातीवरच आपल्या ॲडव्हर्टाइजमेंटवर ते जाहिरातदार आपली जागा देतात गुगलला आणि त्याच्या आणि त्यांच्या क्लायंटची जाहिरात रन करण्यासाठी उपलब्ध करून देतात आणि त्या बदल्यात त्यांना मोबदलाही गुगल देतो. अशा प्रकारच्या ॲडव्हर्टाइजमेंटना पार्टनर किंवा डिस्प्ले ॲड म्हणतात. गुगल ॲडमध्ये 4 प्रकारच्या ॲड असतात. त्या म्हणजे सर्च ॲड, नंतर डिस्प्ले ॲड, व्हिडिओ ॲड आणि शॉपिंग ॲड. ही झाली गुगल ॲडच्या बाबतची तोंड ओळख. आता आपण पाहूया गुगल ॲड प्रत्यक्षात रन कशा करायच्या आणि त्याचे बेसिक स्ट्रक्चर कसे असते. फेसबुक ॲडच्या बेसिक स्ट्रक्चरमध्ये 3 प्रकार होते, परंतु गुगल ॲडच्या स्ट्रक्चरच्या मध्ये बेसिक स्ट्रक्चरचे 4 प्रकार आहेत आणि ते असे आहेत: ऑब्जेक्टिव्ह, कॅम्पेन, ॲड सेट व ॲड. ऑब्जेक्टिव्हमध्ये व्हाय हे हे असे विचारले जाते, म्हणजे तुमचा उद्देश तो प्रथम सांगावा लागतो. म्हणजे त्याचं